गोंदिया शहरात अद्यापही पाणी टंचाई ही सुरूच असल्याचे दिसून येत आहे। गोंदिया शहरातील यादव चौक परिसरात गेल्या अनेक दिवसापासून तीव्र पाणी टंचाई असून याबाबत नगर परिषदेला वारंवार निवेदन आणि तक्रारी देण्यात आल्या होत्या। या परिसरात असणारी पाण्याची टाकी बंद असल्याचा फटका या परिसरातील नागरिकांना बसतोय। एकाच पाण्याच्या टाकीद्वारे पाणी पुरवठा होत असल्याने फक्त अर्धा तास पाणी पुरवठा होतोय, त्यामुळे महिलांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। यामुळे या पाणी टंचाईकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गट आपल्या स्टाईलने आंदोलन करेल अशी भूमिका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पंकज यादव यांनी घेतली आहे। आम्ही 25 तारीखला गोंदिया जिल्हा अधिकारी महोदय आणि नगर परिषदेचे सीओ साहेब आहे त्याला एक पत्र दिलं होतं की गोंदिया शहरात आणि ग्रामीणमध्ये पाणीची इतकी कमतरता होत आहे की लोकांना पिण्यासाठी पाणी नाही आहे। जे पशु पक्षी आहे जानवर आहे त्यांना पिण्यासाठी पाणी नाही आहे आणि नगर परिषदेचे नळ तुम्ही इथं पहा, नळ किती दिवसापासून बंद आहे। जिल्हाधिकारीला आम्ही पत्र दिलं होतं की हे वॉटर सप्लायचे जे बोरिंग आहे, हेडपंप आहे, ते नळ आहे त्याला चालू करण्यात यावा आणि जे शासकीय काम आहे त्याला थांबण्यात यावा, काऊन की लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही। ज्या पशुपक्षी जानवर त्याला मिळत नाही, शासकीय कामामध्ये जे क्युरिंगसाठी बांधकाम करण्यासाठी कसं पाणी मिळणार, त्यासाठी शासकीय काम बंद करण्यात यावा आणि जे नगर परिषद क्षेत्रामध्ये जे नळ आहे, हँडपंप आहे, ते बोरिंग आहे त्याला चालू करण्यात यावा। नगर परिषद क्षेत्र असो ग्रामीण क्षेत्रामध्ये काय घटना घडतात तुम्हाला स्वतःला माहीत नाही होत, काऊन की गरीब लोकांना पूछणारा कोण? त्या लोकांना पाणी भेटलं पाहिजे। नाहीतर आमच्या शिवसेना स्टाईलमध्ये जिल्हाधिकारी असो चाहे तुमच्या नगर परिषद असो त्या जिल्हा परिषद असो त्या सर्व जे आहे अधिकारी त्यांच्या घरच्या समोर मटका फोडो आंदोलन करणार